पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत. घरातला करता पुरुष गेला, पोरानं किंवा बापाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा, राज्यकर्त्या हो. एकदा कंपाळाचं कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकर मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्साबोक्शी रडते आई बहीण ती. तिच्या कंपाळाचा कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकर जगवायचे कसे. आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या. जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमचं जाग्यावर काळी जळायला सारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये. भोगलाय आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार, एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी, म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्यात. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्यात. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाचे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्स आज मिळाली माहिती, मीडियाच्या बांधवांनी सांगितलंय मला आता. हैदराबादला 5000 पुरावे सापडले आणि इथून माग का तुमचे हात मोडले होते काय? आमच्या गेल्या ना उपोषण करून बारगाड्या वाकून पार. मला 4 पायऱ्या उतरायचं असल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठी रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली. पण माय बापा हो, तुम्हाला मानावंच लागल. हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत. हो द्या म्हणले, जवळ लढायचं तवर लढू. आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही. आणि मी बी नमुनात लागलो की नाही आंदोलक तुम्हाला. नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय माहिती.